महिलांना बोलू द्या. तुम्ही पुढे आपण या क्षणी पाहतोय पोलिसांकडून वारंवार या ठिकाणी आंदोलकांना समजवण्याचा प्रयत्न केला जातोय, पण आंदोलकांकडून या रेल्वे स्थानकात फाशी फाशी असा म्हणत जोरदार घोषणाबाजी केली जाते। या सगळ्या प्रकरणी मात्र संबंधित आरोपीला तात्काळ आजच्या आज फाशी द्या अशी मागणी आता आंदोलकांकडून या ठिकाणी करण्यात आलेली आहे। 4 वर्षांच्या 2 मुलींवर लैंगिक अत्याचार केल्याचा प्रकरण आणि या प्रकरणी बदलापूरमध्ये वातावरण तापलेले आहे। संबंधित शाळेत जी घटना घडलेली आहे त्या शाळेच्या मुख्याध्यापकांना आणि 2 सेविकांना देखील निलंबित करण्यात आलेले आहे, तर आक्रमक झालेल्या आंदोलकांनी या शाळेची तोडफोड सुद्धा केलेली आहे। हा सगळा प्रकार समोर आल्यानंतर वैद्यकीय तपासणीनंतर हा सगळा प्रकार समोर आल्यानंतर मात्र गुन्हा दाखल होण्यास 12 तास लागले, त्यामुळे या सगळ्यावर चीड व्यक्त करण्यात येते। तर अर्थात शाळेतले सीसीटीव्ही फुटेज ही बंद असल्याचं सीसीटीव्ही देखील बंद असल्याची आता माहिती मिळते। या सगळ्या प्रकरणी देखील आता चौकशी केली जाणार आहे। मुळात लहानग्यांना एकटं वॉशरूमला का सोडण्यात आलं, कोणी सेविका त्यांच्याबरोबर का नव्हत्या, इतका हलगर्जीपणा शाळेकडून का करण्यात आला, असे अनेक सवाल आता या निमित्तानं उपस्थित होत आहेत। दरम्यान आंदोलकांकडून आता या सगळ्या प्रकरणी आवाज उठवण्यास सुरुवात झालेली आहे। आंदोलक हे रस्त्यावर एकवटलेले आहेत। रेरोको करण्यात आलेल्या आंदोलकांकडून कुठल्याही प्रकारचं आम्हाला आश्वासन नकोय, तर आजच्या आज संबंधित आरोपीला फासावर लटकवा अशी मागणी आंदोलकांकडून केली जाते। पुढच्या 5 ते 10 मिनिटात आता सरकारचे प्रतिनिधी म्हणून गिरीश महाजन या ठिकाणी पोहोचणार आहेत आणि या आंदोलकांशी गिरीश महाजन संवाद साधतील। ही दृश्य आपण पाहतोय त्याकरता आता दुतर्फा पोलीसही तैनात करण्यात आलेले आहेत आणि राज्याचे प्रतिनिधी म्हणून सरकारचे एक प्रतिनिधी म्हणून गिरीश महाजन त्या ठिकाणी आता पोहोचतील आणि या आंदोलकांशी संवाद साधतील। पण आंदोलक मात्र ऐकण्यास तयार नाही आहेत। आंदोलकांकडून आता मात्र फाशी फाशी असा म्हणत घोषणा दिली जाते। मोठ्या प्रमाणावर महिला देखील या आंदोलकांमध्ये सहभागी झालेल्या आहेत। राष्ट्रीय बाल हक्क आयोगाकडून देखील या सगळ्या प्रकरणाची दखल घेण्यात आलेली आहे। राष्ट्रीय बाल हक्क आयोगाचे एक पथक दिल्लीहून आता या ठिकाणी पोहोचणार आहे, बदलापूरमध्ये पोहोचणार आहे। तर ठाण्याचे जिल्हाधिकारी देखील बदलापूर रेल्वे स्थानकात आता पोहोचल्याची बातमी समोर येते। सर हाथ खाली है सर।
या सगळ्या संदर्भात बोलण्याकरता विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। काय म्हणायचं या सगळ्या प्रकाराला? चीड आणणारी घटना आहे ही, घृणास्पद आहे हा सगळा प्रकार। कुठं जातोय आपण, काय चाललंय समाजात? ही महाराष्ट्राची मान शर्मेनं खाली घालणारी घटना आहे। एक दोन चिमुकल्यावर एवढा मोठा अत्याचार होतो, 7 दिवस उलटून जातात, पोलिसांच्याकडून ठोस कारवाई होत नाही आणि जनमानसाचा उद्रेक होतो। त्यावेळेस मात्र सरकार या संदर्भात आम्ही लोकांची समजूत काढण्याचा आणि कारवाई करण्याची, लोकांना कारवाई करण्याचा सांगतो। खरं तर मूळ प्रश्न असा आहे की ज्यावेळेस ही घटना झाली, तक्रार नोंदवण्यासाठी गेलेली आहे आणि 11 तास त्या तक्रारकर्ते छोट्या बालिकेसह त्यांच्या पालकांना बसवून ठेवलं। म्हणजे मना एक असा चीड आणि संताप किती शब्दात व्यक्त करावा, असा एक उद्रेक होणारी घटना आहे। ज्या लहान लहान बालिकेचं शोषण होतं आणि पोलीस यावर कारवाई करताना कुणाच्या प्रेशरमध्ये त्यांनी कारवाई थांबवली होती। 11 तास का लावले? 12 तास 11 तास बसवून ठेवणं आणि त्या मुलींची अवस्था त्या ठिकाणी, तरी त्या मुली बसवून होत्या, त्यांचे पालक बसवून होते संयम देऊन, आणि हे प्रकरण खरं तर दाबण्याचा प्रयत्न झालेला होता। निश्चित या प्रकरण दाबण्याचा प्रयत्न झालेला होता। त्यामुळे जनतेला न्याय मिळत नाही म्हणून जनतेचा उद्रेक दिसतो आहे। मला वाटतं की महाराष्ट्रामध्ये अशी घटना अगदी विजय भाऊ, मुद्दा लक्षात येतोय, माफ करा तुम्हाला मध्येच टोकते। त्या ठिकाणी पोलीस आयुक्त या ठिकाणी बोलतात, बदलापूरमध्ये थेट जातोय, माफ करा मध्येच टोकलं मी तुम्हाला। घेण्यात आलेला आहे। तुमच्या भावनांशी आम्ही 1000% सहमत आहोत की त्याची मुलगी आहे तशी आमची देखील मुलगी आहे। ही दृश्य आपण पाहतोय, या ठिकाणी आता पोलिसांकडून संवाद साधला जातोय, आंदोलकांना समजवण्याचा प्रयत्न, पण आंदोलक मात्र ऐकण्यास तयार नाहीयेत। आंदोलकांकडून फाशी म्हणत घोषणाबाजी केली जाते। पोलिसांनी गुन्हा दाखल करण्याकरता 12 तास का लावले, हा सवाल या ठिकाणी आता उपस्थित करण्यात आलेला आहे। आरोपीला फाशीची आता मागणी आंदोलकांकडून करण्यात येते। गेल्या 7 तासांपासून या ठिकाणी रेलरोको सुरू आहे। आता या ठिकाणचे यांनी आपल्याला जे आश्वासन दिलेलं आहे, असं आंदोलकांचं म्हणणं आहे। सगळ्यांना हात जोडून विनंती आहे।
10 वाजेपासून आंदोलन सुरू आहे. वेळ आली नाही पाहिजे. लोकल पोलीस स्टेशन मध्ये कारवाई झाली पाहिजे. पाहिजे आणि जेव्हा काही आपल्याला मागणी गेल्या 7 तासांपासून रोको आंदोलन आणि लोकल सेवा देखील यामुळे बाधित झालेली आहे, ठप्प झालेली आहे। गिरीश महाजन पोलीस अधिकाऱ्यांसोबत आता या सगळ्या प्रकरणी चर्चा करणार असल्याची देखील माहिती समोर येते। पोलिसांनी गुन्हा दाखल करण्याकरता 12 तास का लावले हा सवाल आता उपस्थित झालेला आहे। बदलापूरमध्ये आता प्रकरण चिघळताना दिसतंय। बदलापूरमधल्या नामांकित शाळेत 4 वर्षांच्या 2 चिमुकलींवर लैंगिक अत्याचाराचा प्रकरण आणि या प्रकरणी आता बदलापूरकर रस्त्यावर एकवटलेला आहे आणि या संबंधित आरोपीला तात्काळ फाशी देण्याची मागणी आता जोर धरतीये। ही दृश्य आपण पाहतोय, आरोपी अक्षय शिंदे याला फाशी द्यावी अशी मागणी आता जोर धरतीये। ही थेट दृश्य आहेत। दुसऱ्या विंडोमध्ये आपण ही दृश्य पाहतोय। अक्षय शिंदे हा तोच नराधम आरोपी आहे ज्यानं 4 वर्षांच्या मुलीवर लैंगिक अत्याचार केलेला होता। या अक्षय शिंदेला ठेचून काढा अशी आता मागणी आंदोलकांकडून जोर धरतीये। आरोपी अक्षय शिंदे विरोधात बदलापूरकर आता रस्त्यावर उतरलेला आहे। एकतर तुम्ही न्याय द्या नाहीतर आम्ही पोलीस स्टेशन गाठतो आणि आरोपीला आमच्या हातात द्या असं म्हणत आता बदलापूरकर रस्त्यावर एकवटताना दिसतो। आपण पाहतोय आक्रमक झालेले आहेत नागरिक या ठिकाणी आणि या सगळ्या प्रकरणी आम्हाला आश्वासन नको आहे तर आम्हाला ठोस कारवाई हवी आहे। आजच फाशीची मागणी या ठिकाणी आंदोलकांकडून करण्यात येते। या सगळ्या प्रकरणी शाळेची देखील तोडफोड करण्यात आलेली आहे। शाळेच्या बाहेर तगडा पोलीस बंदोबस्त देखील तैनात करण्यात आलेला आहे। या घटनेनंतर मात्र अनेक सवाल उपस्थित होतात, काही खुलासे देखील झालेले आहेत अशी माहिती आता समोर आलेली आहे की या शाळेतले सीसीटीव्ही देखील बंद होते असं देखील कळतंय। मुळात लहानग्यांना एकटं वॉशरूम मध्ये का पाठवण्यात आलं, कोणी सेविका त्यांच्या समवेत का नव्हती हा देखील मुद्दा आता उपस्थित झालेला आहे। या सगळ्या प्रकरणी शाळेच्या मुख्याध्यापक आणि 2 सेविकांना देखील आता निलंबित करण्यात आलेलं आहे तर आरोपीला देखील ताब्यात घेण्यात आलेला आहे। पण आरोपीला आजच तात्काळ फाशी द्या अशी मागणी आता आंदोलकांकडून केली जाते। तर सरकारच्या वतीने प्रतिनिधी म्हणून गिरीश महाजन आता पुढच्या काही मिनिटात बदलापूर स्टेशन मध्ये पोहोचणार आहेत आणि या ठिकाणी आंदोलकांशी चर्चा देखील केली जाईल। पण आंदोलक मात्र ऐकण्यास तयार नाहीयेत। सकाळी 6:30 वाजल्यापासून शाळेच्या बाहेर या आंदोलनाला सुरुवात झालेली होती। त्यानंतर आंदोलनाचं हे लोण
बदलापूर स्थानकात पोहोचलं। त्यानंतर मात्र रेल रोको देखील करण्यात आलेला आहे। रेल रोखून धरण्यात आलेल्या आहेत। मध्य रेल्वेची सेवा विस्कळीत झालेली आहे। पोलिसांकडून वारंवार आंदोलकांना समज देण्याचा प्रयत्न केला जातोय, पण आंदोलक मात्र ऐकण्यास तयार नाहीयेत। ही थेट दृश्य आपण या क्षणी पाहतोय। आंदोलकांकडून शाळेची तोडफोड सुद्धा करण्यात आलेली आहे। पाऊणच्या दरम्यान गर्दी पांगवण्याकरता या ठिकाणी अश्रुधुराचा वापर देखील पोलिसांकडून करण्यात आलेला आहे। प्रतिकार म्हणून आंदोलकांकडून दगडफेक सुद्धा करण्यात आलेली होती, पण आता परिस्थिती आटोक्यात आली असली तरी बदलापूरमध्ये मात्र उत्स्फूर्तपणे या ठिकाणी बंद पाळण्यात आलेला आहे। या सगळ्या संदर्भात राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येत आहेत। दिल्लीमध्ये निर्भया कांड झालं होतं। निर्भयाचे सगळे आरोपी पकडले, गुन्हे साबित झाले, पण किती वर्षांनी त्यांना फाशी दिलं गेलं? आणि मग या सगळ्या दिरंगाईला जबाबदार कोण? जेवढे एखाद्या महिलेवरती अत्याचार करणारे गुन्हेगार हे त्या घटनेसाठी जबाबदार असतात, तसंच त्याचा न्याय निवाडा करून त्याच्यावरती शिक्षेची अंमलबजावणी करायला दिरंगाई करणारे सुद्धा जबाबदार धरले पाहिजेत। हे जर का झालं तर आणि तरच अशा गोष्टींना आळा बसेल। तूर्त मी एवढंच म्हणेन की अशा घटनेचं राजकारण न करता, जसं आता हाथरस, उन्नाव, त्याच्यानंतर राजस्थानमध्ये काही घडलं, आता बदलापूरमध्ये घडलं, अगदी कुठेही काही घडलं तरी ते सुट्टा कामा नये। सगळेजण पक्षभेद, जातपात विसरून एकत्र झाले तर आणि तरच आपल्या देशातल्या आणि राज्यातल्या महिला सुरक्षित राहतील। गृहमंत्री देवेंद्रजी फडणवीसांनी घटनेची गंभीर दखल घेतली असून त्यांनी पोलिसांना योग्य सूचना सुद्धा या घटनेच्या तपासासंदर्भात दिल्या आहेत। या प्रकरणामध्ये संस्थेची सुद्धा चौकशी करण्यास पोलिसांना सांगण्यात आले। दोषींवर कठोर कारवाई करण्याचेही आदेश देण्यात आलेले आहेत। हा गुन्हा जलद गती न्यायालयात चालवण्यासाठी अगदी आजच प्रस्ताव सादर करण्याचे आदेश ठाणे पोलीस आयुक्तांना गृहमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी त्या ठिकाणी दिलेले आहेत। समाजामध्ये अशी विकृत मानसिकता वाढत चाललेली आहे आणि त्यामुळे काहीही कुठेही अनुचित प्रकार घडला तर तात्काळ पोलिसांना कळवा। तसंच पालकांनी सुद्धा अत्यंत सजग राहावं अशी माझी सर्व पालकांना सुद्धा नम्र विनंती आहे। मतिमंद मुलीवर झालेली घटना ही तर महाराष्ट्राची मान शर्मेनं खाली घालणारी आहे आणि त्या संदर्भात कायदा आहे कुठे? पोलिसांचा धाक राहिला कुठे? प्रचंड वाईट अवस्था झालेली आहे। संपूर्ण कायदा सुव्यवस्था धुळीस मिळाली आहे। या घटनांमध्ये जी वाढ होते मोठ्या प्रमाणात महिलांवर अत्याचाराची, या संदर्भात तुमच्या कायदा सुव्यवस्थेचा आणि राज्यामध्ये या महिलांचा पदोपदी पावलोपावली जो अपमान होत आहे, या संदर्भात हे काय करतायत? झोपलाय का हे सरकार? कुठे लक्ष आहे या सरकारचा? म्हणून या सगळ्या प्रकरणामध्ये जर आज लक्ष घातलं नाही किंवा यावर कारवाई केली नाही तर उद्या महाराष्ट्रातील महिला, मुली सुरक्षित राहणार नाहीत। 4 वर्षाच्या 2 मुलीवर अत्याचार ज्या पद्धतीने झालाय त्याचा सर्व स्तरातून निषेध होतोय। परंतु मला वाटतं तर हे निषेध करणे, एखादा निवेदन देणे, एखादा पोलिसांना कारवाई करणे सांगणं हे आता बस झालं। हे असे जे नराधाम असतात ना, यांना रस्त्यावर चिरडून मारलं पाहिजे। कायदा गेला उडत। मी बोलतोय, जबाबदारीने बोलतोय, एक लोकप्रतिनिधी म्हणून। 4 वर्षाच्या मुलीवर अत्याचार। काही लोकांना कायद्याचा धाक हा कायद्यानुसार जर द्यायचा प्रयत्न केला तर त्यांच्यावर तो फरक पडत नाही। हे नराधामाला रस्त्यावरच मारलं पाहिजे आणि सामूहिक पद्धतीने मारलं पाहिजे। ही भावना प्रत्येक माणसाची आहे, माझी सुद्धा आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।